जय हिंद पोरांनो. बेस्ट बस वाहक भरती 2026 लगेच फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कसा भरायचा तुम्हाला सगळ्या गोष्टी 2 मिनिटांमध्ये सांगतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कुठल्या चुका टाळायच्या. आज फॉर्म भरताना तुम्ही गडबड करता आणि पुन्हा निकाल लागल्याच्या नंतर फॉर्म मध्ये झालेल्या चुकीमुळे तुमचं डायरेक्ट रिजेक्शन होऊ शकतं. असं घडलेलं आहे खूप साऱ्या भरतीमध्ये. तुम्ही जाऊन रेकॉर्ड चेक करा. फक्त 2 मिनिटं तुम्ही वेळ द्या. फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा आणि कुठली डॉक्युमेंट लागणार आहे तर सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो क्लिअरली. ठीक आहे. सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो, या भरतीमध्ये 364 जागा निघालेल्या आहेत. ठीक आहे. 10वी पास फक्त शैक्षणिक पात्रता आहे. सर्वात प्रथम ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं. बेस्ट वाहक भरतीच्या ऑफिशियल वेबसाईट कोणाला माहित नसतील तर फक्त वेबसाईट कमेंट करा, लिंक तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. वेबसाईट वरती गेल्याच्या नंतर, कारण खूप सारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, समजणार नाही, मी शॉर्टलिस्ट करून शॉर्टिंग करून व्यवस्थित सांगतो. वेबसाईट वरती गेलात त्याच्यानंतर तिथे रिक्वायरमेंट असा एक ऑप्शन दिसेल. त्या रिक्वायरमेंट ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचंय. रिक्वायरमेंट नंतर पुढे तुम्हाला अप्लाय असा एक आयकॉन दिसेल किंवा अप्लाय बटन म्हणून त्या ठिकाणी दिसेल. ओके. अप्लाय नंतर न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला करावे लागणार आहे. कारण की का? कारण तुम्ही नवीन आणि पहिल्यांदा फॉर्म भरत आहात. सो न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ही विंडो ओपन केल्याच्या नंतर लॉग इन असा ऑप्शन येईल. लॉग इन वरती क्लिक केल्याच्या नंतर ऍप्लिकेशन फॉर्म म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. लॉग इन केलं ऍप्लिकेशन फॉर्म, कारण तुम्हाला फॉर्म भरायचा आहे नवीन ऍप्लिकेशन फॉर्म. त्याच्यानंतर या ठिकाणी पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत. पण थांबा, पर्सनल डिटेल्स भरताना 3 पॉइंट आहेत खूप महत्वाचे, ते व्यवस्थितरित्या समजून घ्या. फक्त 2 मिनिटं द्या. पर्सनल डिटेल मध्ये काय राहील? तुमचं नाव राहील मित्रांनो, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ राहील, तुमचा ऍक्टिव्ह मोबाईल नंबर राहील, मेल आयडी राहील, त्याच्यानंतर साइन राहील डिजिटल. ह्या सगळ्या गोष्टी राहतील. आता नावामध्ये तुमचं नाव स्वतःचं, तुमचं वडिलांचं नाव, तुमचं सरनेम ही गोष्ट राहील. डेट ऑफ बर्थ आता कुठली टाकायची? कारण की काय विषय होतो, डेट ऑफ बर्थ विद्यार्थ्यांची डॉक्युमेंट वरती वेगळी असते. काही काही जणांना हा प्रॉब्लेम आहे. तुमच्या मार्कशीट वरती डॉक्युमेंट वरती वेगळी डेट ऑफ बर्थ आहे आणि तुम्ही फॉर्म भरताना जर डेट ऑफ बर्थ वेगळी टाकली, कारण आपल्याला सवय असते बर्थडे नसताना बर्थडे साजरे करायची, म्हणून हा जर गडबड झाली, डेट ऑफ बर्थ तुम्ही डॉक्युमेंट वरती वेगळी आणि फॉर्म मध्ये वेगळी टाकली, तर पुढे चालून तुम्हाला 100 कुटाने 100 भानगडी याला करेक्ट करण्यासाठी करावं लागतं. विंडो करेक्शन त्यासाठी दिलेले आहे, परंतु तुम्ही ती चूक करूच नका. सर्वप्रथम इथं फॉर्म भरायच्या अगोदर डेट ऑफ बर्थ तुमची ऍज इट इज डॉक्युमेंट समोर ठेवा, तुमचं मार्कशीट, आणि त्याच्यावरची पाहूनच टाका. ठीक आहे. सो इथे चूक करू नका. नावात डेट ऑफ बर्थ आणि पुढे बाकीच्या पर्सनल डिटेल्स मध्ये. पर्सनल डिटेल्स टाकून झाल्या, पुढे यायचं आहे. या ठिकाणी बॅच बिलला लागणार आहे, कारण वाहक पदाची भरती ना, आरटीए कडून जे तुम्हाला बॅच बिलला तुमचा असेल त्याच्या या ठिकाणी इन्फॉर्मेशन, त्याच्या डिटेल्स या ठिकाणी टाकायचे आहेत. असा आयकॉन आणि हे कंपल्सरी आहे सर्वांसाठी. सो तुम्ही पुढे या डिटेल्स टाकल्याच्या नंतर फोटो कॉपी त्या ठिकाणी अपलोड करायचा. फोटो म्हणजे पूर्ण का नाही, पासपोर्ट साईज या ठिकाणी फोटो लागणार आहे. आणि पुढे तुम्हाला डिजिटल साईन, म्हणजे तुम्ही जी साईन सपोज पेपरवरती केली साईन आणि त्याला डिजिटली फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचं, ती साईन या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तुम्हाला अपलोड करावी लागेल. कारण डायरेक्टली तुम्ही हाताने साईन करू शकता का? नाही, कारण की हा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरायला सुरू असणार आहे. तो तुम्हाला या ठिकाणी डिजिटल स्कॅन कॉपी या ठिकाणी साईनची अपलोड करावी लागेल. त्यासोबत पासपोर्ट साईज जे तुम्ही फोटो देताल ते लेटेस्ट वाले तुम्ही या ठिकाणी जोडा. म्हणजे असं नको व्हायला एक 5-10 वर्षापूर्वीचे पासपोर्ट साईज पुढे जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशनला त्रास होईल. सो लेटेस्ट वाले काढून घ्या, हेच पासपोर्ट साईज जोडा. आणि सिग्नेचर मध्ये एक गडबड करू नका. आता तुम्ही जी सिग्नेचर करताय, सपोज तुमची जशी असेल, स्टायलिश असेल किंवा सिंपल असेल, तीच सिग्नेचर फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लक्षात ठेवा. हवं तर याची पीडीएफ तुमच्या मोबाईल मध्ये जपून ठेवा, मेल आयडी वर टाकून ठेवा त्याची, किंवा याची प्रिंट काढून ठेवा, म्हणजे सिग्नेचर मध्ये पण मिसमॅच नको. जर ह्या छोट्या छोट्या चुका तुम्ही आत्ताच टाळल्या तर पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला याचा खूप मोठा सपोर्ट मिळेल. म्हणजे तुम्हाला ऍप्लिकेशन प्रिंटवर कुठलाच त्या ठिकाणी करेक्शन मिळणार नाही. कारण मुंबई हायकोर्ट भरतीमध्ये, पोस्ट ऑफिस भरतीमध्ये, त्याच्यानंतर पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरताना झालेल्या छोट्या छोट्या चुका पुढे जाऊन विद्यार्थ्यांचं डायरेक्ट जे काही सिलेक्शन होणार होतं ते डायरेक्ट
होल्ड वरती पडलं आहे किंवा त्यांना वेळ दिलेला आहे किंवा काहींचं डायरेक्ट रिजेक्ट झालेलं आहे. म्हणूनच ही संधी 10वी पासवर, त्याच्यामुळे ह्या चुका टाळायच्यात, व्यवस्थितरित्या फॉर्म सबमिट करायचा. चला नेक्स्ट, त्याच्यानंतर तुमची जी रिक्वायर्ड फीस आहे, जे चलन आहे, ती फीस भरायची आहे. आणि परत एकदा तुम्ही सबमिट करण्यापूर्वी सर्व डिटेल्स एकदा क्रॉस चेक करायचे आहेत. एक वेळेस, दोन वेळेस, तीन वेळेस साधारणपणे व्यवस्थितरित्या शांत डोक्याने चेक करा आणि नंतर तुमचा फायनल जो फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे. ओके, फायनल फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर इथेच तुमचं काम संपत नाही. त्याची लागलीच कलर प्रिंट काढून तुमच्या फाईलला लावून ठेवायची आहे, कारण तुम्हाला नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ही प्रिंट तुम्हाला वेळेवर भेटत नाही, वेबसाईट परत चालत नाही. परत 100 कोटाने करण्यापेक्षा आत्ताच एक सिंपल साधी प्रिंट याची काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे उपयोगी येईल. अशा प्रकारे फॉर्म कसा भरायचा हे सगळ्या डिटेल्स तुम्हाला सांगितल्या आहेत. परंतु फॉर्म भरताना तुम्हाला काही डॉक्युमेंट्स लागणार, त्याचे ह्याच्यासोबतच माहिती दिलेली आहे. तरी ओव्हरव्ह्यू तुम्हाला 10वीचं मार्कशीट त्या ठिकाणी लागेल, त्याच्यानंतर फोटो लेटेस्ट वाले, डिजिटल सिग्नेचर, बॅच बिल लागेल, कास्ट सर्टिफिकेट लागू असल्यास ह्या गोष्टी तुम्हाला साधारणपणे लागतील. आणि तुमचं ऍज अ आयडी कार्ड म्हणून पॅन कार्ड किंवा आधार कार्ड आणि ऍक्टिव्ह मोबाईल नंबर, ऍक्टिव्ह मेल आयडी, ह्या बेसिक डॉक्युमेंट्स आहेत, ते तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे. आणि सगळ्या गोष्टी या ठिकाणी फॉर्म प्रोसेस भरायची आहे. परत सांगतोय, शेवटचं सांगतोय, फॉर्म भरताना कुठली चूक करू नका. तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट किंवा तुमच्या डॉक्युमेंट्स रिलेटेड किंवा या फॉर्म भरताना काही चूक होत असेल तर ती वेळेत सुधारून घ्या. डायरेक्टली फॉर्म सबमिट करू नका. भले आजच्या ऐवजी फॉर्म उद्या भरला तरी चालेल, कारण तुम्हाला ह्या 364 जागापैकी एक जागा पाहिजे. म्हणून एक जागेला कुठलाच कॉम्प्रोमाइज करू नका. ती जागा तुमच्या गोठ्यामध्ये आलीच पाहिजे, तुमच्या ताफ्यात ती जागा आलीच पाहिजे. ठीक आहे, कारण ही परमनंट शासकीय भरती आहे, सरळ सेवेतून भरती आहे आणि या ठिकाणी स्कोप चांगला आहे. शैक्षणिक पात्रता फक्त 10वी आहे. पगार सुद्धा जवळपास 36,000पर्यंत तुम्हाला मिळणार आहे. जरी पगार बेसिक 22 असेल तरी त्यामध्ये अलाउन्सेस, बाकीच्या गोष्टी पकडून 36,000पर्यंत या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे. सो ह्या गोष्टींची काळजी घ्या. याच्यामध्ये काही डाऊट प्रश्न असतील नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाकून मोकळं व्हायचे, सोल्युशन पोहोचून जाईल. इथेच थांबतो राजांनो. जय हिंद आणि बाय बाय.